महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा म्हाळसा यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा सायंकाळी गोरज मुहूर्तावर भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटात संपन्न झाला. खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हारच्या दुमदुमत्या जयघोषात, भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत, पिवळा धमक झालेल्या तराळी नदीपात्रात भंडारा खोबऱ्याचे उधळण करण्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने आणि वेदमंत्रांच्या मंगल घोषात हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. श्री खंडोबा घोड्यावर चढताना पाहण्यासाठी यंदाही भाविकांचा अथांग जनसागर पालनगरीत उसळला होता. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या काटेकोर व शिस्तबद्ध नियोजनामुळे ही ऐतिहासिक यात्रा अत्यंत शांततेत पार पडली. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. खंडोबा म्हाळसा यांच्या शाही विवाहासाठी राज्य परराज्यातून आलेले मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी आणि रथातून सहभागी झालेले मानकरी यामुळे पालनगरीला जणू राजेशाही स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी देवास पोटास बांधून ते अंधार दरवाजाजवळ आले. तेथे रथात विराजमान झाल्यानंतर मुख्य शाही मिरवणुकीस प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या छत्र्या, चोपदारांचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाचे गाडे आणि त्या मागोमाग रथातून विराजमान झालेले श्री खंडोबा म्हाळसा असा भव्य दिव्य शाही सोहळा मुख्य चौकात दाखल होताच भाविकांनी भंडार खोबऱ्याचे उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटचा गजर केला. मुख्य मिरवणूक तराळी नदीवरील पुलावरून दक्षिण पात्रात प्रवेश करताच लाखो भाविकांनी एकाच वेळी भंडार खोबऱ्याचे उधळण करीत खंडोबा म्हाळसा यांचा जय जयकार केला. खचाखच भरलेले तराळी नदीचे दक्षिण पात्र अक्षरशः पिवळे धमक झाले होते. सायंकाळी मिरवणूक मारुती मंदिर मार्गे बोहल्यावर पोहोचताच येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण पालनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. देवमंडपात आल्यानंतर देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने देवास बोहल्यावर चढवले व गोरज मुहूर्तावर लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यावर्षी देवस्थान ट्रस्टने राबविलेल्या शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना विनायास दर्शन मिळाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, व्हाईस चेअरमन उत्तमराव गोरे, सचिव संजय काका काळभोर, प्रांताधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच सौ सुनीता घाडगे, उपसरपंच गणेश खंडायत, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रशांत दळवी, ग्रामपंचायत, प्रशासन व यात्रा कमिटी यांनी भाविकांचे आभार मानले. कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, पाल.